आणि साधारणतः किती वाजता घटना घडलेली आहे? शिवानी हा सगळा घटना नक्की कशी घडली? ऍक्च्युली ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती, आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती. सकाळी 5:30 पावणे 6च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. ती स्वारगेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती ती. तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता, तिच्याकडनं फिरताना पण दिसतोय. आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे. हे दोघांचं बोलणं चालल्यावर आरोपी तिच्याशी बोललेला आहे. तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी, आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं. तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे. तर तो म्हटला की 7 बस जी आहे इथं नाही लागत म्हणे, तिकडे लागलेली आहे म्हणे. तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे. तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे, चल म्हणे मी तुला घेऊन जातो. आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला. तर ती त्याच्याबरोबर गेली, आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती. तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे, त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते. आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं. ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला, आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे. त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला. ही मुलगी बसमधनं उतरली, आणि आपल्या बसने म्हणजे कुठेही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे, पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती. आणि जात असताना मग तिला मित्राशी बोलली, आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली. काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिला कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिडिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे. सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे. याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत, आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला. या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करत आहेत. क्राईमच्या टीम आहेत, ड्रोनच्या टीम आहेत, आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय. डॉग स्क्वॉड पण रात्री नेलेला होता. तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसलं असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे. बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या कुणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे? असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं, परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे. तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का? पॉइंट आहे आपला पोलिसांचा. त्या सीसीटीव्हीच्या आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एसटी स्टँडच्या. अशा बसमध्ये रेप होतो, बलात्कार होतो एका 26 वर्षाच्या मुलीवरती, आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही. तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीम मधले काही लॅप्सेस ज्याचे हे परिणाम आहेत? नेमका दोष कुणाचा आहे, चूक कुणाची आहे? एसटी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही, म्हणून एसटी प्रशासनाची कितीशा सीसीटीव्ही आहेत शांततेत बाहेर पडली, कुणाला काहीच सांगितलं नाही. आरोपी निघून जाताना दिसतोय शांत. एक्झॅक्टली सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी खाली उतरले की लगेच 2 मिनिटात मुलगी हे झालेली आहे, खाली उतरलेली आहे, आणि नंतर ती निघून गेलेली आहे. बसमध्ये बसून ती गेलेली होती. निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला, आणि त्याच्यानंतर मग ती परत त्यांना सांगितलं की नाही त्याच्यात कंप्लेंट करून. यानंतर मुलगी जवळपास 9च्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला. शॉक मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं? तिला काय करावं कदाचित आपण तसं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल, परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे. त्याच्यामध्ये 392 सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती. शिक्रापूर शिरूर या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत. पोलीस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतं. ही बस आतमध्ये होती, त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो. त्याच्यामध्ये सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबरोबर. दुसरी गोष्ट असं आहे की ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे. तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय तो आरोपी खाली उतरतोय, त्याच्या 2 मिनिटात मुलगी लगेच खाली उतरते, पण असा कुठला प्रकार तिथे झालेला आढळून आलेला नाहीये. मुलीची तब्येत कशी आहे? मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. ती काल व्यवस्थित बोलत होती, आम्ही स्वतः तिच्याशी बोललेले आहे. आणि त्याचा ढिसाळपणा नेमका गेल्याचा दिसतो. म्हणून बाहेर पडल्यानंतर भागामध्ये तपास करतो. आता पट्ट्या जी आहेत ती डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर सांगत ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शब्द आमच्या ताब्यात आलेला नाही, त्यामुळे तपासाची पूर्ण डिटेल्स आपल्याला त्यांच्या देऊ शकतो. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.